नमस्कार सगळ्यांना. कसे आहात आपण? आय होप सगळे मजेत असाल आणि मी सुद्धा मजेत आहे. तर स्वागत आहे आपलं माझ्या चॅनलमध्ये. आणि ॲज प्रॉमिस मी घेऊन आलेलो आहे आपला पुढील भाग, दुबईमध्ये असणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आणि संधी काय काय असतील आणि आपण त्यासाठी काय काय करायचे त्यात आपण ह्या भागामध्ये पाहूया. तर प्लीज शेवटपर्यंत पाहत राहा, कारण काही मिस व्हायला नको. तर मी ज्या काही महत्त्वपूर्ण रिक्वायरमेंट असतात दुबईमध्ये जॉब संदर्भातल्या, तर त्याच्या स्टेप बाय स्टेप सगळ्या पोस्टविषयी माहिती देणार आहे. तर प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला काही मिस होणार नाही. तर आपण सुरुवात करूया. तर आपला सगळ्यांना माहितीच असेल की दुबई ही एक टुरिझम क्षेत्रात अग्रेसर असणारी सिटी आहे. तिकडे टुरिस्ट भरपूर येत असतात आणि दुबई शॉपिंगसाठी देखील प्रसिद्ध आहे. तर दुबईमध्ये जे हॉटेल मॅनेजमेंट केलेली मुलं मुली असतील, हॉटेल मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह, त्याच्यामध्ये शेफ झालं, वेटर झाले किंवा सर्व्हर झाले, बेकर झाले किंवा फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह झाले, यांना खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. कारण दुबईमध्ये तुम्हाला मोठमोठे हॉटेल्सच्या भरपूर ब्रँचेस पाहायला मिळतील. त्याचबरोबर इंडियन हॉटेल्स देखील आहेत मोठी मोठी, जिकडे तुम्ही 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार, इवन दुबईमध्ये जगातलं एकमेव असं 7 स्टार हॉटेल देखील आहे, ज्याला बुर्ज अल अरब असं म्हणण्यात येतं. त्याचा होडीच्या आकाराचं शेप आहे. ते देखील हॉटेल दुबईमध्येच लोकेटेड आहे, हे आपल्या सगळ्यांना माहितीच असेल. तर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये भरपूर साऱ्या संधी उपलब्ध आहेत. त्याच्याचबरोबर टूर अँड टुरिझम या क्षेत्रामध्ये देखील खूप साऱ्या संधी उपलब्ध असतात. आणि ऑफकोर्स असतील मराठी मुलं मुली तिकडे, पण माझ्या पाहण्यात फार कमी आहेत. म्हणजे अगदी 10-20 लोकांमध्ये एखादा मला मराठी दिसतो या क्षेत्रामध्ये. तसंच इतर क्षेत्राचंही आहे. तर फर्स्ट झालं हॉटेल मॅनेजमेंट झालेले मुलं मुली असतील, त्यांना टूर अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंटशी रिलेटेड ज्यांनी शिक्षण घेतलं असेल किंवा ज्यांच्याकडे अनुभव असेल, ते लोक दुबईमध्ये येऊन जॉब करू शकतात किंवा त्यांच्यासाठी भरपूर साऱ्या संधी उपलब्ध आहेत. आणि तिसरं आहे रिटेल प्रोफेशनल. तर रिटेल प्रोफेशनल म्हणजे काय? तर रिटेल प्रोफेशनलमध्ये येतात आपले सेल्समन, सेल्स गर्ल्स झाले, किंवा आपण शोरूममध्ये मॉलमध्ये गेलो तिकडे कॅशियर्स असतात, कॅशियर्स आहेत, शोरूम मॅनेजर्स आहेत. तर हे जे सगळे, कारण दुबई ह्या फुल ऑफ मॉल आहे. दुबईमध्ये भरपूर प्रमाणात मॉल्स आहेत आणि इकडचं कल्चर शॉपिंगचंच आहे. त्यामुळे इकडे अशा बऱ्याचशा वर्करची गरज भासत असते. तिकडे खूप सारे इंडियन्स असतात, पण मग आपले अगेन मराठी लोक कमी दिसतात मला. लाईक आय कॅन सी की तिकडे साऊथ इंडियन लोक असतात, नेपाळी असतात, फिलिपिन, चायना, ह्या वेगळ्या वेगळ्या देशातले लोक असतात. तर इंडियन्स फार कमी, म्हणजे आय डोंट नो की इंडियन म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रीयन फार कमी दिसतात. तर त्या क्षेत्रासाठी सुद्धा खूप साऱ्या संधी आहेत. तुम्ही चांगल्या प्रकारे करिअर घडवू शकता दुबईमध्ये. खूप छान फॅसिलिटी असतात इकडे कंपनीच्या. ह्या संदर्भात मी दुसरा व्हिडिओ बनवणारच आहे की काय काय फॅसिलिटी इकडे मिळतात आणि त्या कशा उपभोगायच्या वगैरे. तर हे आहे. हॉटेल मॅनेजमेंट झालं, टूर अँड टुरिझमवाले झाले, रिटेल प्रोफेशन झाले. रिटेल प्रोफेशनल आपण पाहिलं सेल्स आणि सेल्सशी निगडीत असणारी लोक. त्याच्यानंतर बॅक ऑफिससाठी सुद्धा पुष्कळ लोकं लागतात इकडे, ज्याच्यामध्ये येतं तुमचं पर्चेसिंग अँड प्रॉक्युरमेंट. हे महत्त्वपूर्ण डिपार्टमेंट मानलं जातं संपूर्ण दुबईमध्ये, स्पेशली इन द रिटेल इंडस्ट्रीमध्ये. त्याला एक फार असं म्हणजे काय म्हणता येईल त्याला, उच्च दर्जाची हे दिली जाते, कारण ते मेन डिपार्टमेंट असतं. कारण तुम्ही जे बाय करता, जे परचेस करता, ते विकलं गेलं पाहिजे, म्हणून त्यांना फार इम्पॉर्टन्स असतो. तर पर्चेसिंग प्रोफेशनसाठी हे हेवन आहे. त्याच्याचबरोबर लॉजिस्टिक एक्झिक्युटिव्ह जे असतील, ज्यांनी लॉजिस्टिक रिलेटेड काही कोर्सेस केले असतील किंवा त्याचा अनुभव असेल, तर तुमच्याकडे खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. ज्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट्स रिलेटेड काम येत असेल, लॉजिस्टिक, वेअरहाऊसिंग, स्टोरेज, इन्व्हेंटरी वगैरे, हे सगळं. त्याचबरोबर ई कॉमर्स एक्झिक्युटिव्ह. ई कॉमर्स बिझनेस लॉकडाऊननंतर हा खूपच बूम झालेला आहे. खूप साऱ्या ई कॉमर्स कंपन्या आलेल्या आहेत. ॲमेझॉन वगैरे तर होतं, पण त्याच्यासोबत खूप साऱ्या छोट्या छोट्या कंपन्या इकडे लॉन्च झालेल्या आहेत. तर त्यांना भरपूर प्रोफेशनल लोकांची गरज लागते. दिवसेंदिवस भरती चालूच असते आणि खूप साऱ्या संधी तिकडेही उपलब्ध आहेत. त्याच्याबरोबर मी असं सांगेन की नेक्स्ट इम्पॉर्टंट सेक्टर जे आहे ते आहे कन्स्ट्रक्शनचं सेक्टर. कारण दुबईमध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शनचे उत्कृष्टातले उत्कृष्ट नमुने पाहायला मिळतील. उंच स्काय स्कॅचर बिल्डिंग्स, मोठे मोठे हॉटेल्स, वेगळ्या वेगळ्या मॉल्स, आणि त्याच अनुषंगाने त्यांना सिव्हिल इंजिनियर्स, बांधकामाशी निगडीत ज्यांनी एज्युकेशन घेतलेलं असेल तसे एक्झिक्युटिव्ह लागत असतात. आता त्या क्षेत्रामध्ये कदाचित असतील पण मराठी मुलं मुली, पण अगेन जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आपले मराठी लोक फार कमी दिसतात. अगदी 10-20 लोकांच्या नंतर एखादा मराठीचा आढळतो आपल्याला. तर सिव्हिल क्षेत्रामध्ये सुद्धा खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. सिव्हिल इंजिनियर असा तुम्ही, BE केलेलं असू द्या, आर्किटेक्चर केलेलं असू द्या, इंटेरियर डिझायनर असू द्या, ड्राफ्ट्समन असू द्या, यांना खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत.
त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीकडे. ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत, कारण त्याच्याशी निगडीत खूप साऱ्या इंडस्ट्री इकडे उपलब्ध आहेत. ऑफकोर्स दुबईमध्येच नाही, की दुबईच्या आजूबाजूला जे काही मिडल ईस्टमध्ये देश आहेत तिकडे सगळ्यामध्ये ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीला खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. ज्या केमिकल इंजिनियर झालं किंवा तुम्ही इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनियर, त्या लोकांना तिकडे खूप साऱ्या संधी उपलब्ध असतात. आणि विशेष म्हणजे ऑइल अँड गॅसमध्ये तुम्हाला बेनिफिट्स खूप छान असतात. म्हणजे पगार तर उत्तम मिळतो आणि कंपनीच्या फॅसिलिटी खूप साऱ्या असतात. ओके, त्याच्यानंतर आपण आता पुढे वळूया पुढच्या सेक्टरकडे. हा सेक्टर थोडासा म्हणजे लो इन्कम ग्रुपमध्ये येतो, किंवा जे मिडल एजच्या लेडीज असतील त्यांच्यासाठी मला एक सल्ला द्यावासा वाटतो की दुबईमध्ये इकडे स्पेशली जे यंगस्टर मुलं मुली किंवा ज्यांची लग्न झालेली आहेत, ते जे लोक करिअर करतात किंवा जॉब करतात, तर त्यांना हाऊस हेल्प लागते. हाऊस हेल्प म्हणजे काय, तर घरगुती हेल्पर, घरामध्ये काम करण्यासाठी. तर घरातली कामं किंवा स्वयंपाक करणं, लहान मुलांना सांभाळणं, घरात जर लहान बाळ असेल तर त्याची काळजी घेणं, तर यासाठी त्यांना मदत लागते. तर मराठी लोक आहेत, म्हणजे मराठी महिला भरपूर आहेत तिकडे काम करणाऱ्या, जशा वयस्कर असतात 40-45च्या पुढच्या, किंवा ज्यांना काही विनापास म्हणू शकतो आपण, का ज्यांच्याकडे लहान मुलं नाही आहेत किंवा त्यांच्याकडे काही जबाबदारी नाही आहे त्यांच्या देशामध्ये, हे लोक करतात. तर यांनाही उत्कृष्टतल्या उत्कृष्ट म्हणजे फॅसिलिटी म्हणण्यापेक्षा त्यांना घरातच राहता येतं, ज्या लोकांच्या घरी ते काम करतात. आणि त्यांना पगार पण छान मिळतो आणि फॅसिलिटी देखील छान मिळतं आणि सेफही आहे. तर तो एक आहे म्हणजे घरगुती हेल्पर, नॅनी म्हणू शकतो आपण, गव्हर्नन्स वगैरे ते काम. आणि दुसरी अजून एक उत्कृष्ट संधी आहे महिलांसाठी ब्युटिशियनची. तर इकडे खूप साऱ्या प्रमाणात पार्लर्स आहेत. स्पेशली इकडच्या अरेबियन बायका ज्या असतात त्यांना पार्लर किंवा स्किन केअर याच्याविषयी फार अट्रॅक्शन आहे. ते लोक खूप काळजी घेतात स्वतःची. त्यानंतर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी ते लोक पार्लर वापरतात. तर जर तुमच्याकडे पार्लरचं स्किल असेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये पारंगत असाल तर दुबई इज फॉर यू. तुम्हाला खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. तुम्ही जॉब शोधू शकता आणि त्याच्या बेनिफिट घेऊ शकता. तर हे झालं स्पेशलायझेशन कॅटेगरीमधलं. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत की जे नॉर्मल म्हणजे HR झालं, IT एक्झिक्युटिव्ह झालं किंवा अकाउंट्स फिनान्सवाले झाले, ह्या नॉर्मल वॅकन्सी असतात. पण त्याच्यापेक्षा जास्त मागणी, मी जे सुरुवातीला जे काही सांगितलं त्या लोकांना जास्त मागणी असते. ओके, आता त्याच्यानंतर आपण पुढे बघणार आहोत की जे ब्ल्यू कॉलर वर्कर्स. आता ब्ल्यू कॉलर वर्कर्समध्ये कोण कोण येतं, जे कन्स्ट्रक्शन लेबर असतात ते आहेत, इलेक्ट्रिशियन प्लंबिंगची कामं करणारी लोकं आहेत, कार्पेंटर्स आहेत. या लोकांनासुद्धा इकडे प्रचंड प्रमाणात मागणी आहे आणि त्यांना भारताच्या तुलनेने पगार देखील छान मिळतो, फॅसिलिटी छान मिळतात. तर त्यांना देखील इकडं म्हणजे संधीचा फायदा घेण्यात काहीच हरकत नाही असं मला वाटतं. अगेन मी अगोदर म्हटल्याप्रमाणे मी पुन्हा रिपीट करतो आहे की मी या सगळ्या क्षेत्राच्या लोकांना ओळखतो ॲटलीस्ट थोड्याफार याने संख्येने. तर तिकडे मला मराठी माणसं दिसतच नाहीत. आता जर कार्पेंटर क्षेत्रामध्ये गेलं तर तिकडे सगळे राजस्थान आणि UPवाले दिसतात, साऊथ इंडियावाले दिसतात. अगेन इलेक्ट्रिशियन प्लंबिंगमध्ये गेलं तर तिकडे बांगलादेशी किंवा हे UPवाले ते लोक जास्त दिसतात. तिकडे पण आपली मराठी मुलं कुणी म्हणजे स्पेशली मुलं मेंटेनन्समध्ये वगैरे. तर ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध आहेत. तिकडे पगारही छान मिळतो म्हणजे कम्पेअर टू इंडियाच्या तुलनेमध्ये, आणि कंपनीच्या फॅसिलिटी देखील चांगल्या असतात. आणि बस एवढंच. पुढे आता आपण बघणार आहोत अजून महत्त्वपूर्ण सेक्टर जो राहिलेला आहे तो आहे मेडिकलचा सेक्टर. मेडिकल सेक्टरमध्ये आहेत भरपूर डॉक्टर्स वगैरे पण माझ्या ओळखीचे आहेत की जे मराठी आहेत वगैरे इकडे. पण अगेन तर मेडिकलमध्ये सुद्धा डॉक्टरांच्या बरोबरीने नर्सेसच्या नंतर जे DMLT लॅबोरेटरीमध्ये जे टेक्निशियन असतात ते आहेत आणि फार्मासिस्ट आहेत. तर याच्यात देखील खूप साऱ्या रिक्वायरमेंट इकडे असतात आणि त्या क्षेत्रामध्ये सुद्धा मराठी मुलं कोणीच दिसत नाही आपल्याला. सगळा म्हणजे साऊथवाल्यांचा पगडा आहे. जर तुम्ही इकडे कुठच्या हॉस्पिटलमध्ये क्लिनिकमध्ये गेलात ना तर तुम्हाला सगळ्या नर्सेस या केरलावाल्या दिसतील, कारण ही मोनोपॉली म्हणजे केरलावाले लोक काय करतात, एक जण जर आला दुबईमध्ये तर तो 10 लोकांना घेऊन येतो आणि असं आहे. तर तिथे देखील आपल्या मराठी मुलींना इकडे मेल नर्स देखील असतात आणि फिमेल नर्स देखील असतात. फिमेल नर्सची संख्या जास्त असते आणि फिमेल नर्सचा जो पगार आहे तो जर तुम्ही ऐकाल कम्पेअर टू इंडियनमध्ये नर्स लोकांना जो पगार मिळतो किंवा फॅसिलिटी मिळतात त्याच्यापेक्षा खूप साऱ्या सुंदर फॅसिलिटी आहेत. ओके, काम जास्त असू शकतं 9 ते 10 तासांचं किंवा 12 तासांचं, पण पगार उत्तम आहे, फॅसिलिटी उत्तम आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे सुरक्षित आहे. तर
हे मेजर जे सेक्टर आहेत इकडे आपली मराठी मुलं मुलींनी प्रयत्न करावा असं मला वाटतं. आणि मी पुढे म्हणजे व्हिडिओ बनवतच जाणार आहेत वेगळ्या वेगळ्या सेक्टरवर. जसं म्हणजे आता आपण पाहिलं की कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत. मग जर तुम्हाला दुबईत यायचं असेल, जॉब हवा असेल, तर त्यासाठी काय करावं लागेल आणि त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील हे आपण नक्कीच बघणार आहोत. पण हे पुढच्या भागामध्ये बघू आणि त्याच्या संदर्भात मी तुम्हाला अपडेट देतच राहीन की काय काय कसं कसं पुढे आपण करणार आहोत ते. तर आजच्या भागामध्ये हे एवढंच. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी मुलामुलींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. आणि बी ट्यून विथ माय चॅनल आणि तुम्हाला मी पूर्ण माहिती देत राहीन. आणि या माहितीचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त लोकांनी दुबईला यावं, स्पेशली मराठी मुलामुलींनी. त्यासाठी मला सगळ्यांना विनंती करावीसाठी की तुम्ही या आणि या परिस्थितीचा फायदा घ्या. कारण मी स्वतः अनुभवलेला आहे की इकडची लाईफस्टाईल कशी आहे, इकडे आल्यामुळे तुमचे गोल तुम्ही कसे लवकरात लवकर कंप्लीट करू शकता या संदर्भात देखील मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी आपण स्पेशली व्हिडिओ टाकूच पुढे. तर तुम्ही प्लीज बी ट्यून सबस्क्राईब करा, आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.